कृष्ण कृष्ण हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे हरे श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की माऊली ज्ञानेश्वर महाराज की जगद्गुरु तुकाराम हरी राम कृष्ण हरी जय जय राम बोला कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम 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 कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी 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 राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण 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 हरे राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण बोला कुंडलिकावती हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान भगवान की जय ओंकार स्वरूपा सद्गुरु समर्था अनाथाचे नाथ तुझ नमो अनाथाचे नाथ तुझ नमो ओंकार स्वरूपा
सद्गुरु समर्था अनाथाच्या नाथा तुझं नाव अनाथाच्या नाथा तुझं नाव अनाथाच्या नाथा तुझं नाव नमो माय बाबा गुरु कृपाघरा 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 तोडिया बंधना माया मोहा तोडिया बंधना माया मोहा तोडिया बंधना माया मोहा नमो माय बाबा गुरु कृपाघरा तोडिया बंधना माया मोहा तोडिया बंधना माया मोहा तोडिया बंधना माया मोहा ढोबार कुमाई ढोबार कुमाई ढोबार कुमाई ढोबार कुमाई ढोबार कुमाई जय 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 ढोबार कुमाई विठोबार 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 कुमाई जय ढोबार कुमाई जय विठोबार कुमाई जय ढोबार कुमाई विठोबार कुमाई जय ढोबार कुमाई जय विठोबार कुमाई जय ढोबार कुमाई जय विठोबार कुमाई जय ढोबार कुमाई विठोबार कुमाई जय ढोबार कुमाई पुंडलिकावरती हरिमान गुरु विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्ति द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलाचलं सर्वदी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरु तं नमामि सद्गुरु चरण प्रतापी पुण्यपापे जळाली त्रिभुवन समतीर्थे ज्ञानगंगे शुभाशुभपाता भावना रामदा निशिदिनी गुरुराया मुन्मनीरो पुंडलिकावरती हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान श्री ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज की सद्गुरुनाथ महाराज की समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की वचन ऐका कमलापती माझी रंगाची विनंती कर जोडी तो कथे काळी आपण असावी जोडी भक्तीचे अगाध महिमान
तेथे घेना भवबंधन ते करावया भगवत भजन सद्गुरु चरण सेवावे निज शिष्याची मरण चिंता स्वये निवारी जो वस्तुता तोची सद्गुरु तत्वतः हेरता गुरुता मंत्रतंत्र उपदेशिते मंत्रतंत्र उपदेशिते घरोघर गुरु आहेत आईते जो शिष्या ते मिळवी सदवस्तुते सद्गुरु त्या ते श्रीकृष्ण वाणी महान वैष्णव पैठणची वैराग्य मूर्ती शांती ब्रह्म एकनाथ महाराज आणि त्यांच्या रचित श्रीमद भागवत या ग्रंथातून श्रीगुरूंचं महात्म्य श्रीगुरूंचं अलौकिक वर्णन करत आहेत. आपण सगळेजण भक्ती करतो. भक्ती भगवंताची करत नाही असा एकही माणूस भेटणार नाही, कितीही नास्तिक असू द्या. पण अमावास्येची रात्र असली तर रात्री राम राम म्हणल्याशिवाय राहत नाही. कारण माऊली सांगतायत देखे मनुष्य जात सकळ स्वभावता भजनशील. मनुष्याचा स्वभावच आहे असा, तो भजन करतोच ना. आणि असं भजन करत असताना, अशी भगवंताची भक्ती करत असताना त्या भक्तीचं एक वर्म आहे. वर्म राम राम सब कुछ कहे ठक ठाकुर और चोर. चोरी करायला जाताना चोर सुद्धा राम राम म्हणतो. राम राम सब कुछ कहे ठक ठाकुर और चोर. जिस राम नाम से प्रहलाद विभीषण तर गए ओ राम नाम कुछ और. काय फरक आहे? राम नाम तेच आहे. काय फरक आहे महाराज? अंतःकरणामध्ये जो भाव आहे त्याच्यात फरक आहे. म्हणून ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितले भावे विण भक्ती, भक्ती विण मुक्ती, बळे विण शक्ती बोलोची नाही. भाव पाहिजे भक्ती. असा भाव जेणेकरून निर्माण होतो. म्हणून नाथबाबा इथे सांगतात भक्तीचे अगाध महिमा. भक्ती फलद्रूप कधी झाली म्हणतो आपण, कधी म्हणू शकतो जेथे घेना भवबंधन. भवबंधन तिथं राहिलं नाही पाहिजे तर ती भक्ती. भवबंधन म्हणजे प्रपंचाचं बंधन, जे आपण स्वतःहून स्वतःवरती लादून घेतलेलं आहे ते बंधन. भवबंधन म्हणजे जन्म दुःखाचं बंधन. संसार म्हणजे काय? संसारती इथे संसार जो पद चालतो. आपण असला तरी चालतो, नसला तरी चालतो, काय बंद पडत नाही. पण अहम कर्तृत्व जेव्हा आपण आपल्याकडे घेतो त्यावेळी आपण बंधनामध्ये अडकतो. या बंधनापासून मुक्तता झाली पाहिजे तर जन्म मरणातून सुटका आहे. तेथे रेहेना भवबंधन ते करावया भगवत भजन सद्गुरु चरण सेवावे. आपली भक्ती जर फलद्रूप व्हावी असं वाटत असेल तर काय केलं पाहिजे? संतांना शरण गेलं.
या संतासी भेटता काय होतं? हरे संसाराची व्यथा. संसार हरण होत नाही, संसाराची व्यथा म्हणजे संसाराचं जे दुःख आहे ते संपत. म्हणून साधू संताला भेटल्यानंतर महाराज संत आपल्याला शिकवतात. संतांची संगती मनोमार्ग गती. हरिपाठ आपण म्हणतो. आता हे महाराष्ट्राचं मराठी मंडळ आहे म्हणजे हरिपाठ, ज्ञानेश्वर महाराज, तुकाराम महाराजांची गाथा साधारणपणे माहीत असते लोकांना, नाही असं नाही. महाराष्ट्रातला एकही माणूस असा सापडणार नाही की ज्याला ज्ञानेश्वर माऊली माहीत नाही, तुकाराम महाराज माहीत नसेल तर तो महाराष्ट्राशी त्याची नाळ जोडलेली नाही. भवबंधन म्हणजे जन्म मृत्यूचा बंधन. आपण जन्मलेलो आहे हे सगळ्याला आपल्याला माहित आहे. आपण एक दिवस मरणार आहोत याची जाणीव किती जणाला आहे? किती जणाला आहे की आपण एक दिवस मरणार आहे? नाही मरणार. वास्तविक सकाळी उठल्यानंतर रोज एकदा तरी आठवण झाली की आपण एक दिवस जाणार आहोत. तो माणूस भक्तीला लागतो महाराज, नाहीतर मग आणि मग हे जन्म तर घेतलाय, आता चुकवता येत नाही. मृत्यू चुकवता आला पाहिजे महाराज. मृत्यू चुकवता येत नाही साधू संतांची कृपा झाल्याशिवाय. तेव्हा संत भेटतात. बहु अवघड आहे संत भेटतात. परी या जगदेठी कृपा केली. परंतु भगवंताने कृपा केली, संतांची भेट झाली आणि संत आपल्या मरणाचं दुःख निवारण करतात. त्यांना माहित आहे हे दुःख कशामुळे आहे, त्याचं आणि आपलं नातं सोडतात की जन्म मरणाचं दुःख. रामदास स्वामीचे अनेक शिष्य होते. त्यापैकी एक असा लहान मुलगा होता 8-10 वर्षाचा. त्याचं नाव अज्ञान. अज्ञान म्हणजे ज्याला काही समजत नाही असं टोपण नाव स्वामींनी ठेवलं होतं, अज्ञाना. आणि हे सगळे जेव्हा भिक्षा मागायला वगैरे गावोगाव जायचे महाराज, रामदास स्वामी गावोगाव भ्रमण करायचे. प्रत्येक गावामध्ये मारुतीची स्थापना रामदास स्वामींनी केलेली आहे. बलोपासना रामदास स्वामींनी शिकवलेलं आहे. त्यावेळी गावामध्ये जाऊन माधुकरी मागून आणायचं काम त्या अज्ञानाकडे होतं. बाकीचे सगळे ज्येष्ठ नागरिक असल्यामुळे आपापल्या याच्यामध्ये ते महाराजाजवळ थांबायचे. बारक्यांना नेहमी जास्त काम लागतं. असा तो एक ठिकाणी माधुकरी मागायला गेला. तो अज्ञान नावाचा रामदास स्वामींचा शिष्य. आणि त्यांची पद्धत होती, घरापुढे उभा राहायचा, एक श्लोक म्हणायचा. श्लोक म्हणेपर्यंत माधुकरी आली तर ठीक आहे, नाही तर पुढे निघून. आणि एका चांगल्या घरासमोर तो मुलगा उभारला. त्यांनी महाराज श्लोक म्हणला, समर्थाची या सेवकावर कृपा आहे, असा सर्व भूमंडळी कोण आहे, जयाची लीला वर्णिती लोक तिनी, नुपेक्षु कदा रामदासाभिमानी, जय जय रघुवीर. त्या घरामध्ये एक पंडित राहत होता. त्या पंडिताला वाचा सिद्धी होती. काय होती? वाचा सिद्धी. वाचा सिद्धी म्हणजे तो बोलेल ते खरं सिद्धीचा एक प्रकार आहे. अष्टमहासिद्धी आहेत मला. त्यापैकी त्याला वाचा सिद्धी होती. आणि समर्थाची या सेवका वक्रप आहे, असा सर्व भूमंडळी कोण म्हणते रे हे म्हणले. तो बाहेर आला आणि त्याने पाहिलं तर एक 10-12 वर्षाचा मुलगा. काय श्लोक म्हणला तो? मन बघू परत. समर्थाची या सेवक
समर्थाच्या सेवकाला वाकड्या दृष्टीने पाहणारा या जगात कोण आहे असं त्याचं श्लोक होता. आणि कुणाच्या जीवावर एवढं बोलतोस त्या ग्रस्ताने विचारलं. म्हणजे रामदास स्वामी महाराजांच्या जीवावर. कोण आहे ते तुझे? माझे गुरु आहेत. एवढा त्यांच्यावर तुझा हो विश्वास आहे? काय म्हणले तुझं नाव सांगितलं त्यांनी. थोडं पंचांग थोडं गणित मांडलं. महाराज काय हिशोब केला त्यांचं त्यांना माहित. त्यांनी सांगितलं एक पोरा आज रात्री 12 वाजता तुझा मृत्यू आहे. पोरग ते घाबरलंच की लहान बालक. आज रात्री 12 वाजता तुझा मृत्यू आहे. आला परत. खिन्न मुद्रेने महाराज माधुकरी ठेवली. रामदास स्वामींनी विचारलं काय झालं? काय नाही म्हणजे काय. सगळ्यांनी भोजन केलं. महाराज नित्यनेम झाला. दासबोधाचं पारायण झालं. चिंतन झालं. संध्याकाळी झोपताना रामदास स्वामींनी त्याला जवळ बोलवलं. आहे काय झालं? काय एवढं तोंड बारीक केलंय? म्हणजे महाराज तुमची आमची आज ताकद होणार. म्हणजे काय म्हणजे आज रात्री मला मृत्यू आहे. कोण म्हणलं? आमच्यानी सांगितलं. मग तुला मरायची भीती वाटते का? महाराज नाही म्हणजे मरायची मला भीती वाटत नाही महाराज. मग तुमचा आणि माझा वियोग होणार आहे म्हणून भीती वाटते. दुःख होतं. मला समाधान साधू जनाचे नियोगे परी मागुते दुःख होते वियोगे. वारंवार झोपायची वेळ झाली. रामदास स्वामींची घोंगडी टाकली त्यांनी महाराज. आणि त्याला सांगितलं अरे अज्ञाना म्हणले जरा पाय चेपरे म्हणजे. तो पाय चेपत बसला महाराज. आणि स्वामींनी परत सांगितलं बघ म्हणले मी बास म्हणल्याशिवाय पाय चेपायचं बंद करायचं नाही. आणि ह्या घोंगडीवरनं उतरून खाली कुठं जायचं तेवढं लक्षात ठेव. त्यानं लक्षात ठेवलं. पाय चेपत बसला. महाराज झोपले. महाराज बराच वेळ झाला पाय काय झोपायचं बास म्हणेल. ह्याला ही पेंग येऊ लागली तरी सुद्धा महाराजांची आज्ञा. महाराज समर्थाची आज्ञा सेवकाप्रमाण ही वर्म सांभाळी ना पण मग भक्ती सोपी. वेळ काळ गेला. महाराज रात्री 12 वाजता यमदूत आले. यमदूताने तिथून फास टाकला. घोंगडीपर्यंत जाईना. यमदूतांनी त्याला म्हणले हे बाळा इकडे ये. हा फक्त कोण आहे? काळे भिन्न माणसं हे मिशा रेड्या नुसतं कल्पना केली तरी भीती वाटते. बघा कसं व्हायचं. कळव येईल अंत काळे प्राण प्रयाणाचे वेळी. काळे भिन्न माणसं रेड्यावर बसलेले महाराज मिशा असं दाखवतात कुठं कुठं. इकडे ये म्हणजे काय काम नाही. इकडे ये म्हणजे येत नाही मी. इकडे ये म्हणजे येत नाही. कारण ह्याला महाराजांनी सांगितलं तर घोंगडीवरनं खाली उतरायचं बसून राहिला. त्यांनी बरेच प्रयत्न केला. हे काय ये ना महाराज निघून गेले. कारण ती एकदा वेळ संपली की त्यांचं कार्य संपलं. सकाळ झाली. पहाटे उठले. काकड्याला रामदास स्वामी म्हणले का रे गेला नाहीच का तू? म्हणले नाही स्वामी. का हलके माणसं म्हणला मला न्यायला पण तुमची आज्ञा होती घोंगडी सोडून उतरू. जो श्रीगुरूचे पाय सोडून दूर जात नाही त्याला मरणाची भीती नाही. तुमच्या चरणाजवळ बसतो. काय चरणाचं महत्व काय आहे म्हणून. निज शिष्याची मरण चिंता जो स्वय निवारे वस्तुता तोची सद्गुरु तत्वता. मग ये रता गुरु मंत्र तंत्र उपदेशणारे. आपल्याला जो जीव शरण आलेला आहे त्याची मरणाची चिंता त्या जीवाला नसते त्या गुरुला असते. मग काय झालं म्हणले मला बोलवत होते पण मी गेलो नाही. म्हणलं असं बरोबर. नित्य कर्म झालं. दुपारी माधुकरी म्हणजे आज परत त्याच माणसाच्या घरासमोर आणि तिथंच तो श्लोक म्हणतो
आता ह्याला जोरच आला महाराज. परत महाराज जोडी घेतली, माधुकी मागायला निघाला. नेमकं त्याच व्यक्तीच्या घरासमोर जाऊन परत तो श्लोक, समर्थाची या सेवका कृपा असा सर्व तो मंडळी कोण. ते घाबरला, आतलं दचकलं. अरे कालचाच पोराचा आवाज दिसतोय. बाहेर येऊन बघितलं तर अरे म्हणलं तू मेला नाही ना. मारायला काय मी शेणा मातीचा का म्हणला का. माझे श्रीगुरु आहेत, माझे स्वामी आहेत. त्यांनी असताना काळाची तरी काय विचार आहे महाराज. त्या व्यक्तीची महाराज अहंकार गेला. तोही रामदास स्वामींना नंतर शरण आला. सांगायचा मुद्दा आहे गुरु. संत हेच गुरु असतात. ज्या संतांना, ज्या महात्म्यांना आपण शरण जातो ते आपले गुरु. ज्ञानेश्वर महाराज निवृत्तीनाथांना शरण गेले. निवृत्तीनाथ महाराज हे तुमच्या आमच्यासाठी संत, पण ज्ञानेश्वर महाराजांसाठी गुरु. आणि ज्ञानेश्वर महाराज तर ज्ञानियांचा राजा, गुरु महाराज. असे जे संत लोक असतात, या संत लोकांमधले सर्वश्रेष्ठ पद जे आहे ते गुरूंच आहे. सर्वश्रेष्ठ पद. गुरु हा संत कोळीचा राजा, गुरु हा संत कोळीचा राजा. गुरु हा प्राण विसावा माझा, गुरु हा प्राण विसावा माझा. गुरुविण देव नाही तुझा, गुरुविण देव नाही तुझा. कोण म्हणतंय? ज्ञानेश्वर महाराज. पाहता त्रैलोकी गुरु हा सुखाचा सागर, गुरु हा प्रेमाचे आगर. गुरु हा धैर्याचा डोंगर, कदा काळी डळमळ. काय महाराज काय करतात हे गुरु. आपण जेव्हा त्यांना शरण जातो आणि मदत येणार ते उद्धरी म्हणून त्यांच्या पुढे याचना करतो, ते आपल्याला बोध करतात. बोध. आणि हे बोधामृत जे आहे महाराज, स्वर्गीचे अमरपान अमृतपान करते तेही शेखी मरून जाती. स्वर्गीचे सरोवर अमृतपान करते तेही शेखी मरुनी जाती. माझे बोधामृत जे प्राशन करती ते नागविती कळी काळा. हे वारकऱ्यांची महाराज होय. संत वचन, संतांचं जे बोधामृत आहे महाराज, तो जे सेवन करतो, त्यांची वचन जो हृदयामध्ये कोरून ठेवतो ते नागविती कळी काळा. त्यांना मरणाची भीती नाही. तुकाराम महाराज वैकुंठाला जाताना भगवंताचं महाराज गरुड आला न्यायला. आता ते गरुड म्हणजे काय कबूतर नव्हता, मोठा पक्षी तो. आणि त्याच्यावर चढून बसायचं तर आवड. तुकाराम महाराज चढता येईल. आणि एक पद्धत म्हणा किंवा एक शिरस्ता म्हणा किंवा एक परंपरा म्हणा म्हणून काळ सुद्धा न्यायला आला. पण काळाने हात लावला नाही. तुकोबारायासमोर हात जोडून उभा राहिला. तुकोबाराय म्हणले काय झालं, माझा हात जोडून उभा राहिला. म्हणले मला वर चढता येईना वा. तो काळ ओनवा झाला आणि त्याच्या माथा काळ लोका खाय आम्ही माथा दिला. हे वारकऱ्याचं वचन आहे. म्हणून काळाला भीत नाही. त्यांना माहित आहे योगक्षेम त्याचे जाणे जडभारी आणि वाट जागे करी धरून या. कोण? भगवंत. आणि हा भगवंतच गुरु होतो. मला गुरु काही वेगळे नाहीये. तुकोबारायांचा एक प्रसिद्ध अभंग आहे, माझ्या विठोबाचा कैचा प्रेम भाव आपणची देव होय गुरु. तो आपण देव आहेच आणि गुरु ही तोच होतो. भगवंतच आहे महाराज. श्रीगुरूच्या रूपाने येतो तो भगवंतच आहे. आणि
भगवंताच्या रूपाने असतात तेच श्रीगुरु असतात महाराज. एका नाण्याच्या दोन बाजू आहेत, संत आणि देव. एका नाण्याच्या दोन बाजू. दोघांना संतांशी मज भिन्नपण कल्पांतीही नाही जाण. प्रतिमा माझ्या अचेतन मूर्ती. आपण जे घरामध्ये फोटो वगैरे लावतो मला, पांडुरंगाचा, विष्णूचा, कोणाचाही म्हणजे असं, भगवंत कृष्ण परमात्मा सांगतायत प्रतिमा माझ्या अचेतन मूर्ती, संत माझी सचेतन मूर्ती. संत हे भगवंताचीच महाराज सावली असतात, भगवंताचंच कार्य असतं. आणि भगवंताचं कार्य प्रत्येक वेळी भगवंत अवतार घेऊन येणार नाही. मग साधू संतावरती काही कामं त्यांनी भगवंतांनी सोपवलेली असतात आणि संत ते कार्य करत असतात. अवतार तुम्हा धराया कारण उद्धराया जन जड जीव. साधू संत जड जीवांचा उद्धार करतात. म्हणजे काय करतात नेमकं? जेव्हा आपण संतांना एखाद्या महात्म्याला शरण जातो, ते काय करतात? आपला आणि ज्याची भीती आहे मृत्यू, त्याचा संबंध तोडतात. म्हणजे काय करतात? उपजे ते नाशे हे तर ठरलेलं आहे का नाही? ज्याला जन्म आहे त्याला मरण आहे. मग ते म्हणतात उपजे ते नाशे खरं असलं तरी महाराज, तुझा ज्या गोष्टीमुळे मरणाशी संबंध येतो ते कनेक्शन तोडतात. थोडक्यात बघा, थोडं मरण कुणाला आहे? बरं झालं. जन्म कुणाला आहे? जन्म या देहाला आहे. हे जे शरीर आहे पंचमहाभूताचं, ह्याला जन्म आहे. काया ही पंढरी, पण याच्यामध्ये जो परमात्मा राहतो महाराज, आत्मा हा विठ्ठल, त्या आत्म्याला मरण नाहीये महाराज. आपण काय सांगतो? शरीर मेलं की मी मरतो. नाही, शरीर हे एक आपली वापरायची वस्तू आहे. जसं आपण कपडे वापरतो, दागिने वापरतो, घरदार वापरतो, बाकीच्या सगळ्या गोष्टी वापरतो, तसं पंचमहाभूतापासून आणलेला हा देह आहे. देह तव पाचाचा आणिला उसना शेकी, ज्याचा त्याला लागे देणे. म्हणून याच्या आतमध्ये जी आत्मज्योती आहे, जो आत्मा आहे नांदतो केवळ पांडुरंग, त्या दोन्हीची आपण गफलत केलेली आहे महाराज आपल्या अज्ञानामुळे. अहम देह हेच वाटतंय महाराज आपल्याला. तसं नाही महाराज. अहम देव खरविदम ब्रह्मशास्त्र सांगतं. सर्व ठिकाणी भगवंत भरून आहे. जळी स्थळी काष्टी पाषाणी आहे वनमाळी, जेथे तेथे. जनाबाई म्हणली लांबचं सांगायला नको महाराज. गण गण गणात होते, सगळीकडे भगवंत भरलेला आहे. दुसरं कोण आहे महाराज? जे जे देखी जे होत तो मानिजे भगवंत. मग हे सहजासहजी सुटत नाही महाराज. चांगल्या चांगल्याला सुटलं नाही. अहम देह हे सुटत नाही, आणि ते सुटल्याशिवाय मृत्यू सुटत नाही. साधू संतांचं ते सुटलेलं आहे महाराज. त्यामुळे त्यांना मृत्यूचं दुःख नाही. ते म्हणतात महाराज, जैसे नूतन जीर्ण वस्त्र सांडीजे आणि नूतन मेढीजे, तैसे देहांतरातले भगवंत. म्हणजे हे जुनं वस्त्र एखादा आपलं शर्ट फाटला म्हणून आपण रडत बसतो का? उलट आनंद होतो, मला नवीन मिळणार आहे म्हणून. तसं हे देहांतर होतं महाराज. आत्म्याला मरण नाही, पण हा संबंध सुटत नाही लवकर. हे नातं तुटत नाही. त्यासाठी संतांना शरण जावं लागतं. भ्रम असतो.
आणि हा भ्रम ह्यालाच म्हणायचं माया. ही माया आपल्याला काही सुधरू देत नाही. चांगल्याला सुधरू दिलं नाही. जनक राजा होऊन गेलेलो सगळ्याला माहित आहे. जनक राजा म्हणजे कोण? सीतेचे वडील, रामरायाचे सासरे, जनकपुरीचे राजा. जनक त्यांचं नाव. आणि राजा असून सुद्धा विदेही अवस्था होती. बघा, विदेही अवस्था म्हणजे देहावरती कधी ते नसायचेच. गजानन महाराजांचं विदेही अवस्था. असो ऐसा कोठे आठवची नाही, देहीच विदेही बघू दशा. देहावर नसता, देहाचं ममत्वच नाही हो महाराज. काय आम्ही खातो कासया संगी, काय आठवत नाही, काय कळत नाही महाराज. कारण त्यांची वृत्ती देहावर नसते, त्यांची वृत्ती देवावर असते. आणि हे ज्याला कळलं महाराज तो सुटला. जनक राजाला एकदा भ्रम निर्माण झाला, विदेही अवस्था असून सुद्धा. राजा चक्रवर्ती निज मंदिरी, निजला असे सुमन सेजेवरी. भागवतामध्ये एकनाथ महाराज कथन करतात. राजा चक्रवर्ती राजा, जनक राजा निज मंदिरी, आपल्या शयन कक्षामध्ये, शयनगृहामध्ये निजला असे सुमन सेजेवरी. सुमन सेज म्हणजे डल्लॉप नाही. सुमन सेज म्हणजे त्या गाडीवरती फुलं अंथरलेली, ती फुलं ती बिन काट्याची. सुमन सेज राजा तो, आणि त्याच्यावर झोपलेला आहे. सगळं राजवैभव आहे, आजूबाजूला चाकर आहेत, राणी आहे, पाय दाबते, चाकर वारा घालतायत. राजा चक्रवर्ती निज मंदिरी, निजला असे सुमन सेजेवरी. घडलं काय? परी स्वप्नी होनी भिकारी, अंत्यजा घरी भिक मागे. त्याला स्वप्न पडलं. कुणाला? जनक राजाला. आणि स्वप्नात तो भिकारी झाला. काय झाला? भिकारी झाला. आणि भिकारी झाल्यानंतर भीक मागायला कुठे गेला? अंत्यजा घरी. अंत्यज म्हणजे भिकारी. अशा भिकाऱ्यांच्याच घरी गेला तो भीक मागायला. आपण कुठे जातो भीक मागायला? नाथ बाबा सांगतात, इंद्री सेंद्री दैवते, ओण पूजी भूते घेते, रडती या फुलिया हिते, मागती शिते अवधा. त्या देवाला जाऊन नवस करतो, त्या देवाला जाऊन नवस करतो. तो जनक राजा भिकाऱ्यांच्या घरी भीक मागायला गेला. लक्षात घ्या, स्वप्नात. आणि स्वप्नामध्ये भीक मागत असताना तो भिकाऱ्याला काय म्हणतो महाराज? तेथे एक कुटका यावया हाता, निचासी म्हणे तू राजा तत्वता. तो भिकाऱ्याला म्हणतो तुम्ही राजा आहात. कोण म्हणतोय? जनक राजा. थोडं लक्ष देऊन ऐका, थोडं जास्त बोलणार नाही. मला माहित आहे तुम्ही बराच वेळ बसलेला आहात. शरीर धर्म आहे, शेवटी शरीर थकतं, मान्य आहे. पण थोडी सेवा आपण महाराजांची करूया. त्या भिकाऱ्याला म्हणते, ओ महाराज मला एक भाकरीचा तुकडा वाढा. कोण म्हणतो? जनक राजा. कुणाला म्हणतो? भिकाऱ्याला म्हणतो. निचासी म्हणे तू राजा तत्वता, पण मी चक्रवर्ती राजा आहे याचा त्याला स्वप्नामध्ये विसर पडतो. तसं आपल्याला विसर पडलेला आहे महाराज. ज्ञानेश्वर महाराज सांगतात, आहे मी कोण? करावा विचार म्हणे ज्ञानेश्वर निवृत्तीचा. अयम आत्मा प्रज्ञान ब्रह्म. विसरून गेलो आपण सगळे, म्हणून दुःख बघतो.
तर भिकारी बाहेर आला, म्हणला काय म्हणले मला भाकर पाहिजे. अरे म्हणले मीच भिकारी आहे, मीच मागून आणून खातो, तुला कुठलं वाढू म्हणा. जर ती आपुली या हिते मागती शिते अवस्था. त्या देवापुढे जाऊन डोकं पडायचं मला, त्याला म्हणायचं काहीतरी मागायचं. ते म्हणते मला आधी बकरं आणून दे, मग मी तुझा नवस पूर्ण करतो. त्याला बकरं मिळत नाही, आपला कधी इच्छा पूर्ण व्हायची म्हणा. आपल्या तिकडे हे फार चालतं असं खेडेगावात वगैरे. भिकारी म्हणला काय नाही, मी खाऊन संपलेलं आहे सगळं, एक तुकडा द्यावं मायबाप. तो भिकारी घरात गेला, काहीतरी हाय का म्हणून बघितला म्हणून एक भाकरीचा तुकडा त्याला सापडला. त्या भिकाऱ्याने आणून राजाच्या हातावर दिला आणि भाकरीचा तुकडा मिळाल्यानंतर राजाला आनंद. आणि मला भाकरी मिळाली म्हणतो, ते भाकरी घेऊन खाणार. इतक्यात एक घार आली आणि तो भाकरीचा तुकडा तिनं स्वप्नातून सांगतोय मी जनक राजाशी. तो भाकरीचा तुकडा त्या घारीने पळवल्याबरोबर हा राजा ओरडू लागला, अरे माझी भाकरी, अरे माझी भाकरी, अरे माझी भाकरी, भाकरी भाकरी. आणि ओरडता ओरडता जागा झाला. भाकरीचा शोक करता करता तो जागा झाला. आणि जागा झाल्याबरोबर भाकरी माझी भाकरी, माझी भाकरी. राणी जवळ आली, हो म्हणले महाराज काय झालं, माझी भाकरी कुठे? हो महाराज काय, हो भाकरी कुठे आहे माझी? अहो म्हणले कशाची भाकरी? अहो म्हणले तुम्ही राजे आहे, तुम्ही असं. जरा थोडं सावध झालं, इकडं तिकडं पाहिलं, सगळं राजवैभव. राजाने विचार केला, हे माझं वैभव त्यावेळी नव्हतं. कुठं? स्वप्नात. आणि राजाला भ्रम निर्माण झाला, ते खरं का हे खरं? काय झालं? भ्रम निर्माण झाला, ते खरं का हे खरं. राणीला विचारतोय ते खरं का हे खरं. राणीला काय कळतंय? आणून दिल्यावर दळून करून घालायचं, खाऊ घालायचं माहित असतं राणीला. ते खरं का हे खरं. दुसरं काही भ्रम झाला, भ्रम. राणीला वाटलं काय झालं. तिनं प्रधानाला बोलवलं, सेनापतीला बोलवलं, प्रत्येकाला म्हणजे हेच विचारायचे, ते खरं का हे खरं, ते खरं का हे खरं. असं आपल्याला कधी वाटलं पाहिजे का? आणि त्याच्यासाठी परमार्थ करायचं. परमार्थ हे महाधन. प्रधान म्हणले कोणचं महाराज, ते खरं का हे खरं. सेनापतीने विचार, ते खरं का हे खरं. अरे म्हणले महाराजाला झालं काय, महाराज राज वैद्य मग बोलवले, सगळं थोडक्यात सांगतो. प्रत्येक भेटेल त्याला महाराज हेच विचारायचे, ते खरं का हे खरं, ते खरं का हे खरं. म्हणजे महाराजाला काहीतरी बाधा. बरेच प्रयत्न झाले आणि एक दिवशी राजसभेमध्ये महाराज बसले होते. काय नाही, त्यांचं कशात मन नव्हतं, लक्ष नव्हतं. त्या राज्यसभेमध्ये अष्टावक्र स्वामी आले. अष्टावक्र स्वामी त्यावेळी बोलले. अष्टावक्र म्हणजे 8 ठिकाणी वाकडे होते. हात वाकडा, पाय वाकडा, मान वाकडं, कोबड निघालेली. परंतु महाराज ब्रह्मवेत्ते होते. ब्रह्मांड नाही आपण म्हणतो ना महाराज, अनंत कोटी ब्रह्मा. एखादा अवलिया असा होतो महाराज. आणि त्या राज्यामध्ये आल्यानंतर सगळे बाकीचे प्रधान सेनापती वगैरे हसू लागले. महाराज थेट जनक राजाकडे गेले, जनक राजासमोर उभारले. जनक राजाने अष्टावक्र स्वामींना प्रश्न विचारला, ते खरं का हे खरं. अष्टावक्र स्वामी म्हणाले, महाराज तेही खोटं हेही खोटं आहे म्हणले. तरी बरोबर उत्तर दिलं. त्रिकाल त्याने. मग महाराजांना लक्षात आलं, ह्यांना आपलं दुःख कळालं पाहिजे संतांना. ते संतांनाच समजतं.
तेही खोटं हेही खोटं. लगे उठला, महाराजांचे पाय धरले जनक राजांनी आणि विचारलं, कसं महाराज? म्हणले, हे बघ, तू राजा आहे म्हणजे हो, तुझं राजवैभव हो आहे, पण हे सगळं वैभव तिथे स्वप्नामध्ये होतं का? हे तुझं सगळं राजवैभव जे आहे ते स्वप्नामध्ये होतं का? नाही महाराज. म्हणजे हे खोटं आहे. आपल्या जवळ जे घोड्या, गाडी, बंगले, पैसे अमुक हे खोट आहे. काय येणार आहे का संग्राम? मग महाराज ते खरं असेल. कोणचं? स्वप्नातलं. म्हणजे ते तू ज्याच्या घरी भीक मागायला गेला, ते भिकाऱ्याचं घर, ते भिकारी, त्या भिकाऱ्याने तुला वाढलेली भाकरीचा तुकडा आणि ती पळवलेली घात आता आहे का? सध्या आहे का? महाराज म्हणले नाही, तेही खोटं. म्हणजे हेही खोटं आणि तेही खोटं. मग खरं काय आहे? लगेच पुढचा प्रश्न विचारला महाराज. मग खरं काय? खरं तो आहे जो खरं तेही जाणतो, जो हेही जाणतो, साक्षीभावाने, साक्षीत्वाने जो आहे तो तू खरा आहेस आणि तू आत्मस्वरूपाचा आहे, तू अविनाशी आहेस. तसं तिच्या शिष्याची मरण चिंता जो निवारी झालं. हे दुःख गेलं, ते एक भिकाऱ्याचं दुःख होतं. याप्रमाणे ते जन्ममरणाचं दुःख सुद्धा निवारण करतात. तुला मरणाचं जे दुःख आहे ते शरीराला आहे, तुला नाही. तू शरीराला सोडून तू देहातीत आहेस, तू आत्मस्वरूप आहेस. तुला दुःख मरण नाही आहे. आणि हे जेव्हा संत महात्मे, सद्गुरू महात्मे आपल्याला लक्षात आणून देतात, त्यावेळी आपली निज शिष्याची मरण चिंता जो निवारी वस्तुता तोची सद्गुरु तत्वता देवते गुरुता मंत्र तंत्र उपदेश. म्हणून असे जे संत पायावर असतात त्यांना शरण जावं. ज्ञानेश्वर माऊली सुद्धा सांगतात, पुसता सांगेन हित गुज मान, बैसोनी निवांत गुज गोष्टी. आणि त्या महात्म्यांचा एकदा बोध झाला, साधुबोध झाला, नुरोनी या ठेला ठाईच मराला. काय होतं? कापुराची वाती उजळली ज्योती, ठाईच समाप्ती झाली. चिंतनाचा विषय आहे. थोडक्यामध्ये असा विषय आहे की भगवंताची भक्ती करत असताना भगवंताला जाणण्यासाठी, भगवंताला जाणणं म्हणजे ज्ञान, भगवंताचं ज्ञान होण्यासाठी किंवा भगवंताचं आपलं नातं काय आहे, भगवंत आपला कोण आहे, आपण देवाचं कोण आहे. तुकोबाराय म्हणतात, देव माझा मी देवाचा. हे नातं निर्माण होतं ते साधू संतांमुळे होतं. साधू संत प्रत्यक्ष देव दाखवतात. रूप पाहता लोचनी सुख झाले हो. ते प्रत्यक्ष भगवंताचं दर्शन झालेलं आहे. आणि हे संतांमुळे होतं, श्री गुरुमुळे होतं. म्हणून असं हे संत मालिकेतले श्रेष्ठ अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सद्गुरू समर्थ, काय त्यांना पदवी द्यावी थोडी आहे महाराज. गजानन महाराज त्यांच्या मंदिरामध्ये एकदा सेवा करायचा योग आला होता. 2 मिनिटात सांगतो. साधारण 1976 साल असेल. आम्ही नागपूरहून शेगावला आलो. येता येता शेगावमध्ये थांबलो, मंदिरामध्ये गेलो, दर्शन घेतलं. असाच वारकऱ्यांचा वेश. त्यावेळी तिथं ते मुख्य पाटील हरिभाऊ पाटील कोणीतरी होते मला. त्याने आम्हाला पाहिलं. म्हणले, तुम्ही कुठले? पंढरपूरचे वारकरी का? हो. म्हणले, आज एकादशी आहे, सेवा करता का? आता योग आला. आम्ही म्हणलं, बघ संध्याकाळी 7 वाजता बरोबर तयार होऊन थांबा. आम्हाला एक रूम दिली थांबायला. त्यांनी तिथे थांबलो आम्ही. बरोबर 6:45ला चौकदार राहत. शिस्त म्हणजे शिस्त. भयंकर शिस्तप्रिय महाराज हा समाज म्हणजे गजानन महाराज. सोलापूरहून दिंडी येते महाराज गजानन महाराजांची पालखी.
काय शिस्तबद्धता आहे महाराज, काय पुढे पताका, मध्ये महाराज टाळकरी, त्याच्या मागं गाणारे, त्याच्या मागं स्त्रिया विणेकरी, त्याच्या मागं पालखी, एका लाईनीत असतात. भयंकर शिस्त आहे. मला आम्ही घाबरलो. 6:45 चौकदार आल्या म्हणलो अरे पहिले सुरू झालं कीर्तन, विणेकऱ्यांनी चालू केलं भजन. बापरे, चटपट पेटा बांधला कसं तर आम्ही गेलो. जवळजवळ 80-90 पोरं होती, 80-90 टाळ घेऊन दिसते. तरुण पोरं सगळे असे लहानपणापासून तरुण. भजन त्या संस्था आहे तिथं शेगावच गजानन, आता तुम्हाला सगळं माहीत असेल. त्या संस्थेमध्ये वारकरी शिक्षण जी संस्था आहे तिथं ती मुलं शिकतात. त्यांना गायन, भजन, वादन, कीर्तन, प्रवचन सगळं शिकवलं जातं. आणि महाराजांच्या पुढे त्यावेळी एकदा आयुष्यात एकदा सेवा झालेली आहे. महाराजांचा आशीर्वाद मिळाला. सांगायचं तात्पर्य काय की तीर्थ विठ्ठल, क्षेत्र विठ्ठल असं म्हणण्याची जागा म्हणजे शेगाव. बघा कोणी नंबर लागत नाही तर कुठेही जावा, चिठ्ठी कपाटी काय कुठे दिसणार नाही. सेवा भाव आहे महाराज, तेथे सेवा हा दारवंटा. सेवा करण्याचं की जे काय आहे योग हा तिथं गजानन महाराजांच्याकडून शिकावा. आम्ही थोडंसं काय तिथलं घेतलं महाराज. शांतता, स्वच्छता, शिस्त, आणि अशा पद्धतीने मग तिथून आम्ही आलो. पण काय आयुष्यामध्ये दुसरं करायचं, जोडून या धन उत्तम व्यवहारे. मग जोडावा, पैसा जोडावा नाही, पण कसं उत्तम व्यवहार पुढं उदास विचारे वेच करी. तुकोबारा सांगतात उदास, त्याच्यावरती ममता धरू नको, आसक्ती धरू नको, वेच कर मला, खर्च कर. कसा खर्च करायचा ते असं आता बघायचं सांगितलं तसं मंदिर बांधायचं आहे. धर्मासाठी, आपल्या परंपरेसाठी, आपल्या परमार्थासाठी तन मन धन तरी तनु मनुजीवे चरणाची लागावे आणि अगर्वता करावे. दास्य सकळ, दास्य केल्याशिवाय सख्य निर्माण होत नाही, आणि सख्य झाल्याशिवाय आत्मनिवेदन नाहीये, नवी भक्ती म्हणून असो. अशी सेवा तुम्ही सगळे करतायत, आनंद वाटला. हा जो महाराष्ट्र मंडळ लंडन हा जो ग्रुप आहे निस्वार्थ भावनेने मी मागापासून आल्यापासून बघतोय. मधून फिरतात, शांतता राखा म्हणून सांगतात. कसं सांगतात, बोर्ड आहे तर मग हे गबसकी आमच्यासारखं म्हणलं असतं. तसं नाही, शांततेने सांगतात, शांतता. आणि हे गजानन महाराजांचा जो परिवार परदेशामध्ये कुठलंच आता समुद्र पलीकडे म्हणा, आणि आपली महाराष्ट्राची परंपरा, साधू संतांची परंपरा आपण चालवतात. खूप 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 आनंद वाटला. तिथं आम्ही महाराष्ट्रात पंढरपूरला तिथं काय सगळं वातावरण तेच असतं, पण इथं या वातावरणामध्ये आपलं महाराज काहीतरी टिकवायचं, त्याला फार महत्व आहे. आणि आपण असेच करत राहा, आपल्याला महाराज अशीच बुद्धी देतील, हेच महाराज आपल्याला सगळ्यांना सांगतो. आणि हा जो झालेला विषय थोडक्यामध्ये सांगितला. प्रवचनाला कमीत कमी तास लागतो म्हणून, पण असो, यथानुमती कथन केलेलं आहे, गोड मानून घ्या. झालेली सेवा महाराजांच्या चरणी अर्पण करू, पांडुरंगाच्या चरणी अर्पण करू म्हणा. तोच बोलतो शिकविता धनी वेगळाची म्हणा. तुकोबाराय म्हणतात साळुंकी मंजुळ बोलतसे वाणी. कशामुळे बोलती, शिकविता धनी तो बोलवतो म्हणा, म्हणून आपण बोलतो. त्याने स्विच ऑफ केला की गोंधळ होईल म्हणून त्यांच्याच कृपेने त्यांचाच झालेला हा विषय. संतांची सेवा हे फार मोठं कार्य आहे, हे लक्षात ठेवा.
तुकोबारा एका शेवट अभंगात म्हणतात, तुका म्हणे संत सेवा हेची देवा उत्तम. संतांची सेवा केलेली भगवंताला सुद्धा आवडते. पुंडलिकावरती श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. ज्ञानेश्वर अशा साधू संतांचं एकदा भजन करू आपण. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर उठी म्हणता चुकतील फेर. माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. तुकाराम तुकाराम नाम घेता कापे यममान. ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वर 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 माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. पुंडलिकावरती हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरुनाथ महाराज की. समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की जय. धन्यवाद भाऊ बघा. अतिशय आमचा प्रत्येक कार्यक्रम कधीच थांबले असं वाटतंय. भाऊ बघा तुम्हाला ऐकायला म्हणजे तुम्ही म्हटला 1 तास कदाचित 2 तास 3 तास कमी पडते. सो धन्यवाद आमच्या परिवारातर्फे. तर आता आपण आरती करूया. तर भाऊ काका आरतीची सुरुवात करतील आणि त्याच्यानंतर आरतीच्या वेळेला स्वयंसेवकांनी क्विकली 2-2 मिनिटं आरतीचं ताट धरायचं आहे. फक्त स्वयंसेवक येतील कारण आपल्याकडे वेळ थोडा कमी आहे. केतन काय आणि आरती झाली आपली की मी सांगितलं तसं मगाशी जे आपले सिनियर सिटीजन्स आहेत तेच फक्त खुर्च्यांवरती बसतील. मला या मधल्या 3 रांगा स्वयंसेवक मधल्या 3 रांगा काढून टाकायच्या आपल्याला पावली डान्ससाठी. ठीक आहे. कुठेही गडबड करायची गरज नाही. न बोलता सगळी कामं होणार. ॲब्सोल्युटली न बोलता. ठीक आहे केतन आरती चालू करायची. भाऊ कसा आपण आरती चालू करू. माईक पण बाजूला ठीक आहे आणि रेकॉर्डेड पण आहे. तर आपण रेकॉर्डेड चालू करून म्हणजे स्ट्रीमिंगला परत ऑन ऑफ नाही करता. हां ठीक आहे. तुम्ही कर आणि भाऊकाका पण. भाऊकाका तुम्ही आरती दाखवू शकता. हो सुरू करा.
हे चिदान देवा देवा गुलाबी सदनवा गुलाबी मालवी हे गुलाबी सर्वतो जगी
Thank you.